तेव्हा माझ्या आणि माझ्या पतीच्या वयामध्ये 17 वर्षाचा फरक होता. माझ्या पतीने मला एक छान गाऊन दिला आणि तो घालून पटकन झोपायला सांगितले. तो गाऊन इतका विचित्र होता की मला तो घालावासा वाटला नाही आणि माझ्या नवऱ्यासोबत मला काहीच करायचं नव्हतं, तरी तो मला जबरदस्तीने गाऊन घालण्याच्या मागे होता. तो म्हणाला, "तुझ्या लग्नाच्या रात्री काय होतं ते मी तुला सांगेन." त्यांचे शब्द ऐकून मी थरथर कापत होते. "मी ही गाऊन घालू शकत नाही. मला खूप लाज वाटते. मला आता हे करायचं नाही. मला खूप भीती वाटते. माझी जानू, तुला घाबरण्याची काय गरज आहे? हे लग्नानंतर होतं आणि मी तुला ते स्पष्टपणे समजावून सांगेन. प्लीज, मला हे करायचं नाही आणि मी हा गाऊन कोणत्याही परिस्थितीत घालू शकत नाही. तू घालत नाही तर मी घालून देते. मी तुझा नवरा आहे." मला असे म्हणून ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझ्या अंगावरचे कपडे काढले. अचानक. "माझं नाव श्रावणी आहे आणि मी 18 वर्षाची आहे. माझ्या आईने माझं लग्न एका 35 वर्षाच्या मुलाशी जोडलं होतं." खोलीमध्ये शांतता पसरली होती आणि मी डोक्यावर ओढणी घेऊन एका जड लाल रंगाच्या लेहेंग्यात बसले होते. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. प्रत्येक मुलीच्या नशिबात जो आनंद असतो तो माझ्या डोळ्यांत नव्हता. मी पूर्ण शांत बसले होते. माझा श्वास मंदावला होता. चेहऱ्यावर ओढणी घालून खिडकीमधून बाहेर पाहत मग्न होऊन विचार करत होते. प्रत्येक मुलीसाठी इतका खास असलेला हा क्षण एक क्षण असतो. मग मला तो दुर्दैवी का वाटत होता? मी लहानपणापासून विक्रम हे नाव ऐकत आले होते. मी नेहमी हाच चेहरा पाहिला होता. एक असा माणूस जो आपल्या इच्छेचा मालक होता. त्याचा प्रत्येक निर्णय दगडावर कोरल्यासारखा असायचा. मी नेहमी ऐकले होते की विक्रम लवकर रागावतो. तो कोणाचेही ऐकत नाही. जर त्याचे चालले असते तर त्याने आपल्या रागाच्या आगीत संपूर्ण जग जाळून टाकले असते. आता तोच माणूस माझा नवरा होणार होता. मला सर्व काही सोडून पळून जावंसे वाटत होते. पण मी कुठे पळून जाणार होते? माझे नशीब आधीच लिहिले गेले होते. आजची रात्र माझ्यासाठी निश्चित होणार होती. संपूर्ण वाडा सर्व प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सजलेला होता. लहान मोठे सर्वजण आनंदाने बसले होते. विक्रमसुद्धा एका खुर्चीवर बसला होता. राजापेक्षा कमी दिसत नव्हता. विक्रमच्या डोळ्यांत विजयाचा अभिमान होता आणि ओठांवर स्मित हास्य होते. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जेव्हा त्याचे मित्र त्याला चिडवायचे तेव्हा तो हलकेच हसायचा आणि तो का हसणार नाही? त्याने माझ्यासाठी खूप वर्षे वाट पाहिली होती आणि आता मी त्याची होणार होती. मी सापडल्याच्या आनंदाने विक्रमचे डोळे आनंदाने भरून आले होते. जणू काही त्याला असा खजिना सापडला होता ज्यावर तो वर्षानुवर्षे नजर ठेवून होता. मी नेहमीच खोडकर आणि खेळकर होते. सतत इकडे तिकडे धावत असायची आणि लहानपणी मी विक्रमचे मन जिंकले होते. मी त्याच्यापेक्षा खूप लहान आहे हे त्याला माहीत होते. तरीही त्याला मला मिळवायचे होते. त्याला खात्री होती की वेळेनुसार मी बदलून जाईन. तो स्वतःच्या इच्छेने लग्न करत होता, पण मी माझ्या नशिबावर रडत होते. तो त्याच्या कुटुंबातील पहिला मुलगा होता, म्हणूनच सर्वजण त्याचा आदर करायचे. आता पंडितजीसुद्धा आले होते. मंडपही सजवला होता. मंडपाभोवती बसलेले सर्वजण पंडितजींचे मंत्रपठण शांतपणे ऐकत होते. ते त्या सोहळ्यात सहभागी झाले होते. पंडितजी मंत्रोच्चार करत असताना माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. मला ते नको होते. माझं लग्न विक्रमशी होणार होतं, पण पुजारी मंत्रोच्चार करून लग्न लावत होते. माझ्या डोळ्यांतून असहाय्यपणे अश्रू वाहत होते. माझे ओठ थरथरत होते. जणू कोणीतरी माझं हृदय घट्ट पकडलं होतं. मी वर पाहिलं. माझ्या आजूबाजूच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेच भाव होते. निर्णय झाला होता. आता फक्त आमच्यातली लग्नाची वचनं बाकी होती आणि त्याची तयारी सुरू झाली होती. माझी बहीण माझ्यासमोरच बसली होती. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. खूप रडल्यामुळे मला उचकी लागली होती. मला मोठ्याने ओरडून या मंडपातून पळून जावंसं वाटत होतं, पण माझी जीभ साथ देत नव्हती. पुजाऱ्यांनी लग्नाचे विधी सुरू केले होते. मी माझ्या ओढणीमागे माझे ओठ घट्ट दाबले. अश्रू माझ्या गालांवरून ओघळत माझ्या ओठांवर आले. जणू कोणीतरी माझ्या हृदयाला मुठीत घट्ट आवळले होते. अखेरीस थरथरत मी सर्व विधी पूर्ण केले. माझे लग्न पार पडले होते. लग्नानंतर माझा निरोप झाला नव्हता. पुरोहिताने एका वर्षांनी निरोपाची वेळ ठरवली होती, म्हणूनच मला माझ्या खोलीत पाठवण्यात आले होते. आज खोलीसुद्धा खूप सुंदर सजवली होती. मी माझ्या खोलीत आले होते. इथे एक वेगळीच शांतता जाणवत होती. जणू कोणीतरी माझ्या डोक्यावरून ओझे उतरवले होते.
पण माझे हृदय अजूनही अनियंत्रितपणे धडधडत होते, कारण विक्रम अजून गेला नव्हता. बाहेर अंगणात विक्रम त्याच्या थाटामाटात एका खुर्चीवर बसला होता. त्याच्या डोळ्यात विजयाची चमक होती. त्याच्या चेहऱ्यावरच्या समाधानात एक विचित्र शांतता होती. एक 35 वर्षाचा मुलगा, जो राजकुमाराप्रमाणे वाड्यावर राज्य करत होता. आज त्याला त्याची इच्छित बायको मिळत होती. तो एक असा माणूस होता ज्याचे नाव ऐकून लोकांच्या अंगावर काटा येत होता. त्याच्या डोळ्यांत पाहण्याचे धाडस कोणाचेही होत नव्हते. तो खूप तापट स्वभावाचा होता. सर्वजण त्याला ओळखत होते. अगदी त्याची आईसुद्धा त्याला घाबरत होती. त्याचे निर्णय नेहमीच ठाम असायचे आणि तो जे काही ठरवेल ते करून दाखवत होता. त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, मला त्याची बनवणे. सत्ता असलेला कोणीही काहीही करू शकत होता, पण मी एक अनाथ मुलगी होते. माझे आईवडील लहानपणीच सोडून गेले होते. मी माझा निर्णय कसा घेणार होते? मला तो आवडत नाही हे त्याला आधीच माहीत होते, पण तरीही त्याला मी हवी होते. लग्न सोहळा पार पडला होता. माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून येत होती. माझे डोळे पाण्याने भरले. जणू काही माझे शरीर एखाद्या ओझ्याखाली चिरडले गेले होते. लग्न झाले होते. निर्णय घेतला गेला होता. मी माझे अश्रू पुसण्याचा विचारही केला नव्हता. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि माझी बहीण खोलीत आली. ती मला म्हणू लागली, श्रावणी, मला माफ कर. मी खूप मजबूर आहे. मी तुझं लग्न त्याच्याशी लावून दिलं. जर मी तसं केलं नसतं तर त्याने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं. मी हतबल होते. कृपया मला माफ कर. माझ्या बहिणीचं अजून शिक्षण झालेलं नाही आणि एकटी मी काय करू? संपूर्ण गाव त्या लोकांच्या हातात आहे. आमच्या नातेवाईकांपैकी कोणीही त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. श्रावणी, तुझी अशी बदनामी झालेली मी पाहू शकत नाही. जर तू विक्रमशी लग्न नाही केलंस तर त्यानंतर तुझ्याशी कोणीही लग्न करणार नाही. संपूर्ण गावाला माहीत आहे, संपूर्ण शहराला माहीत आहे की तू विक्रमचं प्रेम आहे. मी ताईला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले. मला माझं सगळं दुःख विसरून जायचं होतं. मला माहीत होतं की माझी काय मजबूर होती, म्हणूनच तिने या नात्याला होकार दिला होता. तेवढ्यात माझी सासू सुद्धा खोलीत आल्या. त्यांच्या हातात सोन्याच्या 2 बांगड्या होत्या. मला रडताना पाहून त्या म्हणाल्या, तू इतकं का रडतेस? असं वाटतंय की तुझ्यावर या लग्नासाठी जबरदस्ती केली गेली आहे. उठ. त्या मला प्रेमाने म्हणत होत्या. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून ओढणी उचलली आणि म्हणाल्या, माझ्या मुलाच्या आवडीवर कोणाचीही वाईट नजरेचा परिणाम झाला नाही पाहिजे. तू खूप सुंदर आहेस. मला माहीत होतं की विक्रमची आई तिचं प्रेम व्यक्त करायला आली होती, पण त्यांचे शब्द सुरीसारखे माझ्या काळजात घुसले. मग माझी ताई म्हणाली, माझी बहीण अजून खूप लहान आहे. तिला लग्नाचा अर्थ कळत नाही. तुम्ही विक्रमजींना सांगा की त्यांनी माझ्या वहिनीवर जबरदस्ती करू नये. ती अजून लहान आहे. ती हे सगळं सहन करू शकणार नाही. मग विक्रमची आई म्हणाली, तिचं आता लग्न झालं आहे. आता तिला लग्नाचा अर्थ कळेल. तुला या सगळ्याची काळजी करण्याची गरज नाही. माझा मुलगा काही असा अज्ञानी मूर्ख नाही की तो तिच्यावर जबरदस्ती करेल. ही मुलगी माझ्या मुलाची निवड आहे. त्याला जे करायचं आहे ती त्याची निवड आहे. तुला त्यात ढवळाढवळ करण्याची गरज नाही. आणि मुली, तुझ्या नवऱ्याला समजावून सांगणं हे तुझ्यावर अवलंबून आहे. तू तुझ्या लहान वयाचं कारण देऊ शकत नाही. मुली 16व्या वर्षी प्रौढ होतात आणि तू तर 18 वर्षाची आहेस. तुझ्या नवऱ्याला कसं खुश करायचं हे तुला नक्की माहीत असायला हवं. तुझं नुकतंच लग्न झालं आहे. तुझ्या जाण्याला 1 वर्ष आहेत. नवऱ्याला कसं खुश करायचं हे तू तुझ्या ताईकडून शिकायला हवं. विक्रमच्या आईचे शब्द बाणांसारखे माझ्या काळजात घुसले. माझी इच्छा असूनही मी तिला उत्तर देऊ शकले नाही. आधी तिने माझं लग्न तिच्या 35 वर्षाच्या मुलाशी लावून दिलं. आता ती मला माझ्या नवऱ्याला कसं खुश ठेवायचं हे शिकवत होती. मग त्यांच्या पुढच्या शब्दांनी मी पूर्णपणे थक्क झाले. माझ्या मुलाला तुला भेटायचं आहे आणि हो, माझं नीट ऐक. माझ्या मुलाला तक्रार करायची संधी कधीच देऊ नकोस, नाहीतर त्यांचे काय परिणाम होऊ शकतात हे तुला माहीत आहे. तिचे ते उद्धट शब्द ऐकून माझ्या काळजाला वेदना झाल्या. विक्रम मला भेटायला येत होता. भीतीने माझ्या हृदयाची धडधड वाढली. माझी ताई हताश होऊन खोलीतून बाहेर गेली आणि तिच्यासोबत माझी सासूही निघून गेली. मी पलंगाच्या डोक्याकडच्या भागाला टेकून बोटं जोडून बसले होते. मग दार उघडलं. विक्रम खोलीत आला. तो आत येताच माझे हातपाय थरथरू लागले. तो आल्याबरोबर त्याने मला प्रेमाने हाक मारली आणि माझ्या शेजारी बसला. तो म्हणाला, मला वाटतंय की तुला आताच घेऊन जावं, पण मी तुझी इतके वर्षे वाट पाहिली आहे. 1 वर्षात आणखी काय होऊ शकतं? मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत बसले होते. त्याने खिशातून एक भेटवस्तू काढून माझ्या हातात दिली. तो म्हणाला, ही वापरायची वस्तू आहे. असे म्हणून तो माझ्या जवळ आला आणि त्याने मला मिठीत घेतले. जणू माझा श्वासच थांबला होता. मी थरथरत होते. त्यानंतर त्याने त्याच्या उबदार ओठांनी माझ्या ओठांना स्पर्श केला.
त्याच्या त्या कृतीने मी पूर्णपणे थक्क झाले होते. त्याच्या उबदार ओठांनी माझ्या ओठांवर एक निशाणी उमटली होती. त्याच्या या कृत्याने मी पार घाबरून गेले होते. मग तो मला म्हणाला, "तू आता मला इतकी का घाबरतेस? आपण दोघे नवरा बायको आहोत. तुझ्यावर माझा पूर्ण हक्क आहे. तुला माझी भीती बाळगण्याची गरज नाही. हे लग्न माझ्यासाठी किती खास आहे हे तुला माहीत आहे. मी तुझी खूप वर्षे वाट पाहिली. सगळ्यांनी मला दुसरी सोबत लग्न करायला सांगितलं, पण माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि मला माझं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं होतं. तू खूप लहान होतीस. मी सगळ्यांना सांगितलं होतं की तिला थोडं मोठं होऊ द्या आणि आता तू माझी आहेस." हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण मी काहीच बोलले नाही. मी धक्क्यात ऐकत राहिले. विक्रमच्या शब्दांनी मला दिलासा मिळत नव्हता. उलट एक नवीन वेदना होत होती. तो माझ्या जवळ आला. "नेहमी लक्षात ठेव, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. लवकर मी तुला माझ्या घराची राणी बनवेल." माझ्यासाठी ती 1 वर्ष म्हणजे छळापेक्षा कमी नव्हती. "आता तुला हळूहळू सगळं समजेल." मला किंचाळून सांगावंसं वाटलं की मी या सगळ्यासाठी तयार नव्हते आणि मला हेही सांगावंसं होतं की हे लग्न माझ्या मनाविरुद्ध होतं. पण मी त्याच्यासमोर बोलू शकले नाही. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचीही माझी हिंमत झाली नाही. मी आता निशब्द झाले होते. विक्रमने क्षणभर माझ्या शांततेचं निरीक्षण केलं. मग तो अचानक पुढे सरकला. मी त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमची पकड खूपच घट्ट होती. तो पुढे सरकला आणि त्याने पुन्हा माझ्या कपाळावर एक खोलवर चुंबक घेतलं. माझा श्वास पुन्हा थांबल्यासारखा वाटला. माझ्या कानात माझ्या हृदयाचे ठोके धडधडू लागले. आश्चर्याने माझे डोळे विस्फारले. माझं शरीर जणू दगडाचं झालं होतं. विक्रम हळूच हसला आणि मागे सरकला. "आता पुरत पुरे." तो दाराकडे जात खोडकरपणे म्हणाला, "लवकरच पुन्हा भेटू. श्रावणी, स्वतःची काळजी घे." मी तिथे पूर्णपणे स्तब्ध बसून राहिले. त्याने दिलेले गिफ्ट बॉक्स मी हातात धरला होता, पण त्याच्या ओठांचे ठसे माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करत होते. मी त्याच्यापासून कशी सुटका करून घेऊ शकणार होते? त्याला हे का समजत नव्हतं की यापैकी कशासाठीही तयार नव्हते? आता मी माझ्या बहिणीच्या घरी फक्त 1 वर्षाची पाहुणीण होते. 1 वर्षांनी माझा निरोप समारंभ होता. या विचाराने माझे मन चिंतेने भरून गेले. हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झाले होते. मी या अनोळखी व्यक्तीसोबत माझे आयुष्य कसे घालवू शकणार होते? या विचाराने माझे हातपाय गारठून गेले. मी खोलीत होते कारण विक्रमने सर्वांना सांगितले होते, "तुम्हाला नवरीला भेटायचे असेल तर खोलीत जाऊन तिला भेटा." म्हणून मी आतच थांबले. मला भेटून सर्व पाहुणे निघून गेले होते. रात्रीची गडद छाया अगदी गडद झाली होती. खोलीत शांतता होती. बाहेर सर्व पाहुणे घरातून निघून गेले होते. मी पलंगावर विचारात गढून बसले होते. मी माझे कपडे बदलले होते. माझे मन एका दलदलीत हरवले होते. मग मला आठवले की विक्रमने मला एक भेटवस्तू दिली होती. मी तो बॉक्स उचलला आणि हळूच उघडला. आत मला विक्रमच्या नंबरचा एक मोबाईल फोन आणि अनेक मेसेजेस व मिस कॉल्स दिसले, ज्यामुळे मी अस्वस्थ झाले. आता मला त्याच्याशी फोनवरही बोलावं लागणार आहे का? विक्रम माझ्या कॉल आणि मेसेजची वाट पाहत होता. माझी त्याच्याशी बोलायची हिंमतही होत नव्हती. विक्रम संतापला होता. तिला माझा मोबाईल फोन देऊनही ती माझ्याशी का बोलत नाही? एकही कॉल उचलत नाही. विक्रम तिथे बसून विचार करत होता. आजच तिला माझ्यासोबत घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं. पण तिला 1 वर्षासाठी तिच्या घरी सोडायला ही माझी मूर्खपणा आहे. मी आत्ताच काहीतरी बहाणा लावतो आणि तिला घरी घेऊन येतो. पण मी अजूनही या लग्नाला खूप घाबरत होती. विक्रमने मला एक मेसेज पाठवला. त्याच्या मनातलं सगळं त्या एका मेसेजमध्ये लिहिलं होतं. पण मी तो वाचायचीही हिंमत केली नव्हती. विक्रम संतापला होता. तिची एवढी हिंमत माझं उत्तर देत नाही. मग रागाच्या भरात त्याने माझ्या ताईला फोन केला. ताई पटकन माझ्या खोलीत आली आणि तिने विचारले, "तू विक्रमशी का बोलत नाहीस? तो आता खूप रागावला आहे आणि आज तो घरी येणार आहे आणि तुला घेऊन जाणार आहे." मी खूप घाबरले होते. "ताई, तू त्याला नाही का नाही म्हणालीस? मी अजून त्याला भेटायला तयार नाही आणि मला जायचं पण नाही. तो नेहमीच आपल्या मनाप्रमाणे वागू शकत नाही. तू त्याला काहीच का नाही म्हणालीस?" माझी ताई मजबूर होती. तिच्यावर एक ओझे होते. ही 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझी आई आणि वडील विक्रमच्या कंपनीमध्ये काम करायचे आणि विक्रमचे वडील एक खूप मोठे बिझनेसमॅन होते. विक्रमचे वडील आपल्या वडिलांचा खूप आदर करायचे. ते खूप चांगले मित्र होते आणि त्यांना विक्रमच्या सर्व फॅक्टरीबद्दल माहिती होती. अधिक फॅक्टरी वडिलांकडून सांभाळली जात होती. पण अचानक काही दिवसांनी माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा ॲक्सिडेंट होऊन दोघांची पण मृत्यू झाली होती.
त्यावेळेस मी फक्त 3 वर्षाची होती आणि माझी बहीण 7 वर्षाची होती आणि विक्रम 18 वर्षाचा होता. नंतर आम्ही दोघीच बहिणी राहिलो होतो. आमच्यावर लक्ष ठेवणारं कोणीच नव्हतं. एकच होतं ते म्हणजे विक्रमचे बाबा आणि आई आणि त्यांच्याच भरोश्यावर जगत होतो. काही दिवसांनी माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि ते पण विक्रमच्या आई-वडिलांनीच केलं होतं. माझ्या बहिणीच्या घरचे लोक खूप चांगले होते आणि मला त्यांनी त्यांच्यासोबत घेऊन गेले. मी माझ्या बहिणीसोबत राहायची. जसे जसे दिवस वाढत गेले तशी तशी मी मोठी होत गेली आणि माझी सुंदरता वाढत गेली. पण विक्रम कधी-कधी इथे येत होता आणि नंतर माझ्यावर विक्रमची वाईट नजर पडली. जेव्हा मी 15 वर्षाची झाली तेव्हा तो माझ्याकडे खूप वाईट नजरेने पाहायचा. पण मला बेकार वाटायचं कारण तो माझ्यापेक्षा खूपच मोठा होता. पण मी काय करू शकणार होते आणि त्याचे माझ्यावर प्रेम झाले. माझ्यासाठी त्याने 17 वर्षे लग्न केलं नाही. माझ्या बहिणीला ते लग्न नको होतं. पण माझी बहीण पण मजबूर होती कारण आई-वडील नसल्यामुळे माझ्या बहिणीचा सर्व खर्च सगळा त्यांनीच उचलला होता कारण माझं लहानपण त्यांच्याच घरी निघालं होतं. मी मजबूर होते आणि माझी बहीण पण. विक्रमचे माझ्यावर लहानपणापासून प्रेम होते यात काही शंका नव्हती. आणि जेव्हा मी 18 वर्षाची झाले तेव्हा मी त्या हवेलीची मालकीण झाले. त्यामुळे माझी हतबल होती. त्याला काही चुकीचं बोलून मला किंवा स्वतःला अधिक अडचणीत आणायचं नव्हतं. मी रडायला लागले, ताई मी जाणार नाही. मी अजून यासाठी तयार नाही. मला आता जायचं नाही. मी धावत जाऊन त्याने दिलेला फोन उचलला आणि त्याला मेसेज करायला लागले. पण तो माझ्या मेसेजला उत्तर देत नव्हता किंवा माझे कॉल उचलत नव्हता. कदाचित माझ्या हट्टामुळे तो चिडत असावा. मी जे काही बोलले होते त्याला तो प्रतिसाद देत नव्हता. दरम्यान विक्रमची आई त्याला समजावून सांगत होती की तिची सून अजून लहान आहे. ती घाबरली आहे. तिला अजून लग्नाचा अर्थ कळत नाही. तिला तुझं शरीर सांभाळता येत नाही. तुला काही दिवस दूर राहावं लागेल. तिला लग्नाचा अर्थ समजू दे. ती अजून लहान आहे. हळूहळू तिची बहीण तिला समजावेल. ती तुझ्या लायकीची होईल. आता तिला तुझं शरीर अजिबात सहन होणार नाही. आई, ती मोठी व्हावी व म्हणून मी 17 वर्षे वाट पाहिली आहे. आता मी 1 तासभरसुद्धा थांबू शकत नाही. विक्रम रागाने म्हणाला, आई मला काहीच कळत नाही. मी ठरवलं की मी तिला आताच घेऊन येतो. मी तिला लग्नाचा अर्थ समजावून सांगेन. लग्न म्हणजे तरी काय? तुम्ही सगळ्या पाहुण्यांना पुन्हा बोलवा. श्रावणीला पुन्हा नवरीच्या कपड्यात तयार व्हायला सांगा कारण मी माझ्या नवरीला अशा कपड्यात आणणार नाही. मी तिला मोठ्या थाटामाटात आणीन. विक्रमच्या आईने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण विक्रम ऐकण्याच्या किंवा समजून घेण्याच्या स्थितीत नव्हता. विक्रम जे काही बोलत होता ते जणू काही दगडावर कोरलेल्या शिलालेखासारखे होते. आता विक्रमच्या आईने पुन्हा सगळ्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यास सुरुवात केली आणि एका भव्य निरोप समारंभाच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले. तोपर्यंत सगळे पाहुणे वाड्यात येऊन पोहोचले होते. श्रावणी आणि तिची ताई चिंतेत बसल्या होत्या. ताई मला आता विक्रमसोबत अजिबात जायचं नाही. मला खूप भीती वाटते. माझी बहीण मला समजून सांगायला लागली. आता कोणत्याही परिस्थितीत तुला हा निर्णय स्वीकारावाच लागेल. तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तुला विक्रमसोबत जायलाच हवं. मी रडून रडून मेली होती. जेव्हा जेव्हा मला विक्रमची आठवण यायची तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढायची. मला लग्नाचा अर्थच कळत नव्हता. मी विक्रमला सुख कसं देणार होती आणि त्याला जे हवं होतं ते मी कसं नाकारू शकणार होते. मी फक्त 18 वर्षाची होते आणि तो 35 वर्षाचा माणूस होता. मी त्याच्या भावना कशा शांत करणार होते? मला काहीच कळत नव्हतं. माझी इच्छा असूनही मी काही करू शकत नव्हते. मी पुन्हा नवरीसारखी तयार झाले होते. तेवढ्यात तो मला घेऊन जाण्यासाठी पाहुण्यांना घेऊन आला. मी खूप प्रयत्न करूनही तो मला घरी घेऊन गेला. मी त्याच्या खोलीत खूप घाबरले होते. मी तिथे बसले होते. त्याची खोली खूप सुंदर सजलेली होती. त्याच्या खोलीतील प्रत्येक गोष्ट सुंदर आणि महागडी होती. मी त्याच्या खोलीत घाबरून बसले होते. फुलांचा सुगंध माझ्या नाकात शिरला. काही क्षणच झाले असतील तेवढ्यात विक्रम खोलीत आला. तो आल्याबरोबर माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. माझे हातपाय थरथरत होते. मी हळूहळू शुद्धीवर येत होते. तो मला म्हणाला, मी आता 1 मिनिटही वाया घालवू शकत नाही. तुला या खोलीत आणण्यासाठी 17 वर्षाची वाट पाहणं खूप झालं. आणि आता तू माझ्यावर नखरे करत बसली आहेस. आता मी तुझा एकही नखरा सहन करू शकत नाही. तू माझी आहेस. तुझं नाव माझ्या नावाशी जोडलेलं आहे. आता मला आनंदी ठेवणं हे तुझं कर्तव्य आहे. त्यांच्या शब्दांनी मला आणखीच भीती वाटू लागली. मी अडखळत म्हणाले, बघा विक्रमजी, मी या सगळ्यांसाठी आता तयार नाही. मला या सगळ्यांबद्दल थोडंसुद्धा माहीत नाही. मला आता लग्नाच्या जबाबदाऱ्यांमध्ये पडायचं नाही. मला लग्नाच्या रात्रीचा
अर्थसुद्धा माहीत नाही, मग मी तुम्हाला आनंदी कसं ठेवू शकेन? कृपया माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तुमच्यासोबत हे नातं आता अजिबात सुरू करू शकत नाही. बस, आता तुझा कोणताही नाटकीपणा चालणार नाही. चल उठ, ही गाऊन घालून ये. मला तुझ्या या निरर्थक गप्पांमध्ये माझा 1 मिनिटही वाया घालवायचा नाही. जाऊन पटकन कपडे बदलून परत ये. ह्यावेळी मी रडायला लागले. ती गाऊन बघून माझे हातपाय थरथरत होते. चल उठ, शाब्बास, पटकन उठ, ही गाऊन घालून ये. आज मी तुला कडक शिक्षा देणार आहे. तुझ्यात इतकी हिंमत आहे की इतके मेसेज आणि कॉल करूनही तू माझ्या एकाही कॉलला उत्तर दिलं नाहीस. त्याचे शब्द ऐकून मी थरथर कापत होते. प्लीज, मला हे घालायचं नाही. मला खूप लाज वाटते. जर तुला हे घालता येत नसेल तर ठीक आहे, मी तुला घालीन. मी तुझा नवरा आहे. विक्रम माझ्याजवळ येताच मी आधीच खूप घाबरले होते आणि विक्रमने माझ्यासोबत लग्नाची रात्र साजरी करताच मी बेशुद्ध झाले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या बहिणीच्या घरी होते. मी हळूच डोळे उघडले. माझी बहीण माझ्यासोबत होती. माझी बहीण म्हणू लागली की तू घाबरू नकोस. आतापासून तुझी इच्छा असल्याशिवाय विक्रम जवळ जाणार नाही आणि जोपर्यंत तुला हवं असेल तोपर्यंत तू माझ्या घरी राहू शकतेस. माझ्या बहिणीकडून हे ऐकून मला खूप आनंद झाला. त्या रात्रीपासून विक्रम माझ्या बहिणीच्या घरी आला नाही. कदाचित विक्रम खूप लाजला असावा. घरातले सगळे त्याची चेष्टा करू लागले होते. कदाचित याच लाजिरवाण्यापणामुळे तो कुठेतरी निघून गेला असावा, कारण त्या रात्री मी बेशुद्ध पडले होते. मला त्या रात्रीची खूप भीती वाटत होती. कदाचित म्हणूनच तो माझ्यापासून दूर गेला असावा. पण मी तरी काय करणार होते? मी तरुण होते, पण तो वयाने मोठा असल्यामुळे मला अशा गोष्टीची खूप भीती वाटायची. असेच अनेक दिवस गेले आणि 2 महिने उलटून गेले, पण विक्रमचा काहीच पत्ता नव्हता. मला काळजी वाटू लागली होती. आता माझ्या मनात विक्रमसाठी थोडी काळजी वाढत होती. मला हेही जाणवत होतं की नवऱ्याशिवाय आयुष्य अपूर्ण असतं. माझ्यावर इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्याला मला गमवायचं नव्हतं आणि मी किती दिवस बहिणीच्या घरी राहिले असते. मी कबूल करते की मला लग्नाच्या रात्रीची भीती वाटायची, पण आता माझ्यात हिंमत आली होती. आता मला विक्रमला भेटायचं होतं. मला त्याच्याशी बोलायचं होतं. त्याला जे काही मिळायला हवं होतं ते सर्व मला त्याला द्यायचं होतं. मी माझ्या भीतीवर मात केली होती. मी तर विक्रमपेक्षाही जास्त प्रसिद्ध झाले होते. सगळे मला टोचून बोलायचे, तू किती दिवस तुझ्या बहिणीच्या घरी राहणार आहे? आणि तो तर तुझ्या जन्मापासून ते 18 वर्षाची होईपर्यंत त्याने लग्न केले नाही, कारण तो तुझ्यावर प्रेम करत होता. जर त्याला वाटले असते तर तुझ्यासारख्या अनेक मुली त्याच्या नवरी बनल्या असत्या. तो फक्त तुझ्यावर प्रेम करत होता. त्या रात्री त्याचे प्रेम बहरले होते, म्हणूनच तू बेशुद्ध झालीस. हे ऐकून मला लाज वाटली, पण विक्रम याला काहीच कल्पना नव्हती. मलाही या सगळ्याबद्दल माझ्या सासूला विचारायचे होते, कारण या गोष्टीबद्दल बोलायला मला खूप लाज वाटत होती. मी गुपचूप मोबाईल उचलला आणि विक्रमला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाज ऐकून मी गप्प झाले. मी बोलूही शकले नाही. घाबरून मी फोन ठेवून दिला. लाजेने मी माझ्या सासूशी बोलले. मला त्यांना सांगायचे होते की त्यांनी विक्रमला घरी बोलवावे आणि मला घेऊन जायला सांगावे. मला त्याची बायको म्हणून त्याच्या हृदयात लपायचे होते. मला विक्रम याला पूर्ण हक्काने भेटायचे होते. जेव्हा मी माझ्या सासूला ते सांगितले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्याला सांगितले. माझ्या सासूबाईंनी असं म्हटल्यावर विक्रमही कदाचित आनंदी झाला असेल. आता मी त्याच्या खोलीत पूर्ण हक्काने विक्रमची वाट पाहत बसले होते. रात्रीचे 10 वाजले होते. विक्रम खोलीत आला. मी त्याला 2 महिन्यानंतर पाहत होते. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी आधी त्याच्या पायांना स्पर्श केला. तो हसला. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला आशीर्वाद दिला आणि मग मी पूर्ण हक्काने त्याची झाले. आज तो अनेक वर्षाच्या इच्छा पूर्ण हक्काने पूर्ण करत होता. मी सुद्धा त्याला स्वीकारले होते. आता त्याने पूर्ण अधिकाराने आपले हक्क मागितले होते. आता माझ्या मनातील भीती दूर करून मी सुद्धा त्यांची झाले होते. आज 17 वर्षाच्या प्रतीक्षेच्या प्रेमाला फळ मिळाले होते. फक्त भाग्यवान लोकांनाच प्रेम करणारे लोक मिळतात, म्हणून त्यांना गमावून बसू नये. विक्रम मिळाल्याने मी सुद्धा खूप आनंदी होते. 1 वर्षानंतर मी विक्रमच्या मुलीला जन्म दिला, जो अगदी विक्रमसारखीच दिसत होती. विक्रम माझ्यावर खूप प्रेम करायचा. कदाचित मी जगातली पहिली स्त्री असेन जिचा नवरा माझ्यावर इतकं प्रेम करतो. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.